स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे शहरच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न। युवा नेते ललित माडी, सौ प्रभावती विलास शिंदे यांच्या नेतृत्वात रक्तदात्यांनी नोंदविला मोठा सहभाग। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या उपस्थितीत शुभ हस्ते या ठिकाणी रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। प्रसंगी या ठिकाणी अध्यक्षस्थानी आमदार अनुपभाई अग्रवाल हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार कुणालबाबा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉक्टर सुशील महाजन, लोटन माडी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गंगाधर माडी, शिवाजी पवार, संजय बोरसे आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। तर प्रसंगी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मानवतेचा संदेश देणारे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। या प्रसंगी या ठिकाणी नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला। तर कार्यक्रमाचे आयोजन ललित गंगाधर माडी, हरीश गंगाधर माडी, प्रभावती विलास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। रक्तदान हे सर्वात मोठे आणि पवित्र दान असून यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात। अशा उपक्रमांमध्ये युवकांनी नेहमीच पुढाकार घ्यावा असे आवाहन या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले। तर प्रसंगी या ठिकाणी रक्तदात्यांना 128 GB सॅन्डिंग पेंट या ठिकाणी सप्रेम भेट म्हणून देण्यात आला। तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। देशभक्त बंधूंना आणि भगिनींना, आज आपण सारेजण त्या देशाच्या 79वी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सारेजण जमलो आणि आमच्या जवळच कार्यक्रम आहे। सर्वात प्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। 100 वर्ष असंच स्वातंत्र्य आपल्याला मिळत राहो, स्वातंत्र्याचा हा दिवस साजरा होत राहो आणि आपण सारेजण देशाची उन्नती आणि प्रगतीसाठी प्रयत्न करत राहू। खरं तर हा कार्यक्रम मला जे सांगितलंय की 200 वर्षाच्या लढ्यानंतर स्वतंत्रता आपल्याला मिळाल्या, अनेकांना प्राणाची आहुती द्यावं लागलं, खूप रक्त आमचं सांडलं आणि म्हणून एक बोतल खून की देश के नाम अशा प्रकारचा विचार करून आम्हा सगळ्यांना जी आमची तिसरी पिढी भारताची स्वातंत्र्यानंतरची होती, आता तर 4थी 5वी पण आली आहे, आम्हा सगळ्यांना वाटतं की आम्हाला सुद्धा त्या काळामध्ये आमचा जन्म झाला असता तर आम्हाला सुद्धा काही ना काही या लढ्यामध्ये योगदान देण्याची संधी मिळाली। आम्हाला नाही मिळाली तर आता तरी आम्ही देशासाठी काही केलं काही पाहिजे आणि म्हणून या शहरातील, या भागातील युवक ते आजच्या निमित्ताने रक्तदान करतात आणि रक्तदानाच्या माध्यमातून जे इतर आमचे गरजू लोक आहेत त्यांना त्याच्या माध्यमातून त्याचा फायदा मिळत असतो। कधी कोणी आजारी पडलं, काही अडचणीचा काळ आला तर पवित्र रक्त त्याला मदतीला जीवदान करण्यासाठी जात असतं। खरं तर आपला इतिहास हा फार मोठा आहे। भारतीय जनता पार्टी धुळे शहर आयोजित या ठिकाणी GTP स्टॉपला मोठ्या प्रमाणात भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। या रक्तदानाला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे। आतापर्यंत 300+ या ठिकाणी रक्तदात्यांनी सकाळी 8 वाजेपासून आतापर्यंत आता 12 वाजता आहेत, आतापर्यंत 300+ या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। या रक्तदानाला सन्माननीय पालकमंत्री साहेब जयकुमार रावल साहेब, तसेच आमदार अनुपभाई अग्रवाल, गजेंद्रसिंह आंबडकर, तसेच आपले कुणालबाबा पाटील, राम बधाने या सर्वांनी, मंजुळाताई गावित आमदार यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली रक्तदात्यांचा उत्साह या ठिकाणी त्यांनी वाढवलेला आहे। दरवर्षी आतापर्यंत हे 12वं वर्ष आहे
दरवर्षी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घेण्यात येतं आणि त्यांना या आम्ही पेनड्राईव्ह स्वरूपात त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देत असतो. अशाच पद्धतीने आम्ही सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो. आज ललित माळी तसेच प्रभावती शिंदे विलास अण्णा या आयोजकांच्या मार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर संपन्न झाले.